ऊसाला योग्य दर मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी रयतांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेचे कार्याध्यक्ष श्री राजू अण्णा पोवार यांनी केले। कर्नाटक राज्य रयत संघटनेचा जय जवान बोलो भारत माता की वंदे मातरम। तर गेले 14 वर्ष झाले FRPच्या नावाखाली हे सर्व कारखानदार तुम्हा आम्हा शेतकऱ्यांना लुटायचं काम करतात। मात्र तुम्ही आम्ही शेतकरी खरोखर जागा व्हायला पाहिजे। कारखानदारांनी 4000 रुपये टनाला द्यायला पाहिजेत आणि सरकारनं 2000 द्यायला पाहिजेत। मग सरकारनं 2000 का दिलं पाहिजे? तर इथेनॉल, डिस्लरी, बिस्लरी, मोलॅसिस, मळ, बगॅस, स्पिरिट यापासून सरकारला या बाय प्रोडक्शन पासून उपपदार्थापासून सर्वसाधारण सरकारला जो टॅक्स जातोय आणि तो टॅक्स सर्वसाधारण एका टनाला ज्याचा इथेनॉल साखर कारखाना आहे त्याचं 6000 रुपये जातात आणि ज्याचा इथेनॉल नाही अशाचं 5000 रुपये जातात। म्हणून आमची सरकारकडे मागणी अशी आहे 2000 रुपये तुम्ही शेतकऱ्यांना एका टनाला द्यायला पाहिजे आणि 4000 कारखानेदारांना द्यायला पाहिजे। सगळ्या शेतकऱ्यांनी जर एकत्र आला 10000 सुद्धा टन नाही मिळाला तर मी माझं नाव बदलून ठेवतो। मात्र तुम्ही आम्ही एकत्र यायला पाहिजे। तेव्हा तुमच्या न्यायासाठी 16 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही यावं। यावेळी रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष श्री तातू केस्ते, रयत संघटना प्रमुख श्री रमेश चौगुले, स्थानिक रयत संघटनेचे नेते श्री शीतल बागे यांनी रयतांसाठी लढा देण्याचे आवाहन केले। तसेच भोजवाडीचे स्थानिक रयत संघटनेचे नेते श्री रमेश पाटील यांनी सुद्धा ऊस दर वाढीसाठी बेळगाव येथे होणाऱ्या शेतकरी मोर्चामध्ये रयतांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लढा देण्याचे आवाहन केले। भव्य मोर्चा नेलं तर होणार आहे, नाहीतर ते कसं मिळतंय हे कसं मिळतंय घरात बसलं तर न्याय मिळत नाही। शेतकऱ्यांसाठी आमच्या शरीरात प्राण असेपर्यंत धडपडणार आहे मी। त्यासाठी राजवाना तुमचं माहिती करतो सांगतो मी, आमची भोजगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ला म्हटलं तर अवघड ठरणार आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी श्री बाळगोंडा पाटील होते। सभेचे सूत्रसंचालन श्री शीतल बागे यांनी केले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्थानिक रयत संघटनेचे कार्यकर्ते तसेच मान्यवर डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे, धन्यकुमार चौगुले, भरत गेबिसे, बबन जामदार तसेच ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे।